हाय फ्रेंड्स, तर आज आपण इडली, डोसा, उत्तप्पा, आप्पे यासोबतची चटणी झटपट कशी बनवायची हे पाहणार आहोत। तर त्यासाठी मी येथे अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी डाळवं घेतलेलं आहे। तुमच्याकडे डाळवं अवेलेबल नसेल तर फुटाण्याची वरची साल काढून घेतलं तरी चालेल। येथे एक मिरची घेतलेली आहे, अर्धा इंच अद्रक घेतलेला आहे, 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा मीठ घ्यायचं आहे, अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत व अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे। आता मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट बनवायची आहे व कन्सिस्टन्सीनुसार थोडं थोडं पाणी टाकून फिरवून घ्या व येथे पहा अशी कन्सिस्टन्सी हवी। तर आपल्याकडे हमेशाच ओलं खोबरं अवेलेबल नसतं, ही झटपट चटणी एकदा नक्की करून पहा। आता तडका पॅनमध्ये थोडंसं तेल टाका, अर्धा चमचा मोहरी व मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा हिंग टाका व गॅस बंद करून तयार फोडणी चटणीमध्ये टाका व व्यवस्थित हलवून घ्या। तर इथे एकदम झटपट अशी चटणी तयार आहे। ही चटणी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। ही चटणी अगदी 10 मिनिटात तयार होते, तर तुम्ही नक्की ट्राय करा व तुम्हाला ही चटणीची रेसिपी कशी वाटली मला ही कमेंट करून नक्की सांगा। तर परत भेटूया अशाच झटपट व नवनवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।